रक्ताचे नाते संपतील. आणि 10 वर्षापूर्वी मी म्हणत होतो असा काळ येईल का माणसं माणसाच्या जवळ राहणार नाहीत. हो, आणि तो काळ आपण 1.5 वर्षापूर्वी पाहिला. एका गावानं 50 अंत्यविधी 3 महिन्यात पाहिल्या. बापाच्या अंत्यविधीला मुलगा नाही, मुलाच्या अंत्यविधीला बायको नाही, बायकोच्या अंत्यविधीला नवरा नाही. बापाला अंत्यविधीला मुलगा नाही, मुलाच्या अंत्यविधीला बाप नाही. 40% प्रेत पेटवले नाहीत, वडीत नेलेत. शेतकऱ्याची गाय मेली तर ती पुरली जाते, शेतकऱ्याचा बैल पुरला जातो, पण महाराज नाही, गेली माणसं. आणि हे मी तुम्हाला तेव्हा म्हणत होतो. अजून 2-4 वर्ष थांबा, याच्यापेक्षा भयानक काळ येईल. याच्यापेक्षा कसा ऐका, अजून 5 वर्षाने जमीन राहणार नाही, कारण सगळी घरं विभक्त होणार. 1 एकरवाल्याला 2, 20-20 गुंठे, 20 गुंठेवाल्याला 2, 10 गुंठेवाल्याला 2, 5 गुंठे जमीन नाही. 5 वर्षाने डोंगर राहणार नाही. पाच वर्षाने नोकरी राहणार नाही. का जागा झाल्या कमी, पदवीधर झाले जास्त, नोकरी नाही. काही रिटायर झाले, परमनंट झाले नाहीत. काहींचे पोहरं लग्नाला आले, बापाला पगार नाही. काही 40 वर्षाचे झाले, रुपया पगार नाही, अख्खं गाव त्याला सर म्हणतंय. हो, काहींनी 10 लाख भरले आणि 1,500 घेतात. तुम्ही काय माया पुढे बसलं का? खरंय. आणि मी निघून गेलो का? धंदा आहे त्याचा. माझी एक इच्छा आहे गणपती पुढं, सांगून टाकतो. गणपतीचा शेवटचा दिवस आहे. मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा, कारण मी आहे तोवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आलाय. चला गणपती, त्याची मेली बायको येतो होता, पण तुम्ही काय काळजी करायची नाही. शंकराची बायको मेली, ते काय रडलं बिडलं नाही. ब्रह्मदेव विष्णू आले आणि शंकराला म्हणले मग तुम्ही बायको करा. शंकर म्हणले मी बायको करायला नाही म्हणत नाही, पण मला बायको द्यायला उठलाय कोण? पार्वती नवरी झाली, शंकर नवरदेव झाले. नवरदेव डोळेच उघडीनं वराड गेलं पळून, वराडच नाही राहिलं. मग नवरदेवाने डोळे उघडले, वराडच नाही. मग त्याने आरुळी दिली आणि सगळी भूतो गोळा झाली. भूतो मग हे प्रेमभंग होईल, पाशी घेईल. आणि वराडाची पहिली ट्रक गावात घुसली, कोंबड्या उडून गेल्या. आणि मग शंकरानं भूतांना सांगितलं तुम्ही मागे जा, माझं लग्न होणार नाही. हे म्हणले आम्ही मागे जाणार नाही. शंकर म्हणले मग नवरीच नाही मिळणार. मग भूतांनी प्रश्न विचारला शंकराला, आम्ही नाचायचं कवा? मग शंकरानं वरदान दिलं, तुम्ही अंग हलवल्याशिवाय कुणाची मंगलाष्टका होणार नाही. तेव्हापासून ही लग्नात नाचायची पद्धत आली. ही भूतांची अवलाद आहे महाराज. शंकर नवरदेव झाले, लग्न मंडपात आले महिला मंडळ, आणि वर ओवाळायची पाळी आली. वर ओवाळी ती नवरीची आत्या, टीप घेऊन आली. टीप दुसऱ्याचं नाव खोडून. पण तिला काय माहित नव्हतं नवरदेवाच्या काळात काय. त्यानं गंधात बोट बोलावलं आणि वर हात केला. नवरीची आत्या जाग्यावर मेली महाराज. आराडलीच नाही, त्याच लुगड्यावर गेली. आणि लागलं ना लग्न. तुषार हार दबला या शुभ्र वस्त्रारुता या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्मा शुद्ध शंकर प्रभु तिथी देवे
सरस्वती भगवती निशेष झाल्या पा शुभमंगल पंढरपुरात काही वाजत गाजत सोन्याचा बासिंग सोन्याचा बासिंग काय डीजे लावायची गरज. आता घरी गेले ना, आता अर्धा तास झाला ना कीर्तनाला, फ्रेश झाले तुम्ही. आता घरी गेले व्यक्ती हसणार तुम्ही. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, जी गालात हसतात ती भामटी असतात. आणि काही माणसं ते इतके दरिद्री आहेत कणात्या पण हसत नाही. काय त्याचं मुळव्यात दुखत का काय नाही, नुसता जागेवरच हस. सगळ्या रोगावर एकच औषध आहे, हसणे. आता तुम्हाला 6 महिने अटॅक बिटॅक काय नाही. आणि एज्युकेटेड लोक जरा नीट आहे का, अटॅक इज नॉट अ डिसीज. अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. अटॅक हा रोग नाही. जनरली डॉक्टर लोकांनी शब्द पाठ केलाय. काय आला, काय आलो, अटॅक. काय अटॅक लिहून घ्या, शिक्षक विक्षक डॉक्टर बिक्टर कोणी असलेलं. अटॅक इज नॉट अ डिसीज, इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. तुमचं काय मत आहे? करेक्ट. मानसिक तणाव. आणि बसलेली सगळी माणसं स्टेजवर खाली खुर्चीवर माझ्या सगळं तणावात आहेत सगळ्यांना. काहींना इस्टेट मोकार आहे, सांभाळाय माणसं नाही. काहींचं घर भरलंय, गोळ्या लई कपाटात नुसत्या गोळ्या, पालथं व्हायच्या गोळ्या, उताना व्हायच्या गोळ्या. पालथं झालं का उताना होत नाही, उताना झाला का पालथं होत नाही. डोळे वाचवायची दिली का मिटवायचं होत नाही, मिटवायची दिली का वाचवत. प्रत्येक माणूस टेन्शनमध्ये. काहींना बायको मिळालं, काहींना मिळाली ती राहीनं, काहींना राहिली तिला पोर होईना, झालं ते सुईचं येणं, टेन्शन. काहींना पैसा मोजता येईना, काहींना पाहायला मिळालं, काही दुसऱ्याचं पाहून मेले. टेन्शन. काहींना साखर, डायबिटीस, वांग, मुळव्यात, खाऊच नको. प्रत्येकाला आजार आणि प्रत्येक माणूस रोग्यात. मग अटॅक काय येतो याचं उत्तर सांगून टाकतो, आणूनच दाखवतो तुम्हाला. एव्हरी मॅन हॅज ए 2 ब्रेन. एज्युकेटेड लोक, शाळेतले पोरं पोरी, एव्हरी मॅन हॅज ए 2 ब्रेन. म्हणजे प्रत्येक माणसाला मेंदू 2, लहान मेंदू, मोठा मेंदू, बरोबर आहे. हृदयाला कप्पे 4, उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका, 4 कप्पे हृदयाला. ब्लड ऑफ सर्क्युलेशन इन ब्लड, 2 टाइप्स ऑफ सेल, व्हाईट ब्लड कॉर्पसस, रेड ब्लड कॉर्पसस. म्हणजे तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. आणि माणसाला थिंकिंग हाय झालं आणि ब्लड कमी पडलं का घाम येतो. घाम. आणि घाम आला तो म्हणतो मी उरकलं, मी आला. इट इज कॉल्ड अटॅक. याला अटॅक म्हणा. अटॅक, अटॅकला औषध नाहीये. अटॅक हॅज ए नॉट अ टॅबलेट अँड नॉट अ इंजेक्शन. अटॅकला एकच औषध आहे, झालेली घटना जाग्यावर विसरणे. तिचं चिंतन करायचं नाही, नाही सोडून द्यायचं तो विषय. तो पुन्हा हो न हो. आणि अशी जी माणसं असतात त्यांना अटॅक येत नाही. या अटॅक बिपर शिवबे बी काय नाही भाऊ, हे चाललंय. सरळ बसायला आणाले पोरं पटकान
बाकड्यावरचे, ही माझ्यासमोरची टोळी. बैठे बैठे सावधान. सावधान म्हणजे मांड्या आवडतो. त्याला काय माहिती, 3 वर्ष झाले सावधान नाही, विश्राम नाही, डायरेक्ट पसराम. खालून नोडून वरून जुडो. चौथीला कोण आहे रे तुमच्यात? चौथीला एक तू डायरेक्ट चौथीला गेला. हा हा खाली बघ. तो 5वीला हा 4थीला आहे. डायरेक्ट 3 वर्ष बंद होती चौथी. आता हा डॉक्टर होणार. माणसं उभ्यानं मारणार. इंद्रिकर मेल्यावर तुम्हाला आपली आठवण येईल. तुम्हाला प्रयोग दाखवतो जरा. शिक्षक कार्यकर्ते वगैरे पहा. लहान आले पोरं सरळ बसा पटकान. आणि एवढ्या पोरांनी जोरात बोलायचं लहानाऱ्या. शाळा सुरू झाली, जोरात बोला. झाली. क्लास सुरू झाले. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही लाईन संघाचे कसे होतील? ऑनलाईन का ऑफलाईन? ऑफलाईन. याच्या अगोदर क्लास कसे होते? ऑनलाईन. आता तुम्ही कीर्तनात बसले, खोटं बोलायचं, आवाज कमी येतोय, खोटं बोलायचं. ऑनलाईन क्लास चालू असताना तुम्ही शिक्षक डिलीट करून गाणे ऐकत होते, गोष्ट खरी का खोटी? खरी. तुम्ही ऑनलाईनला क्लास चालू असताना शिक्षक डिलीट करून गेम खेळत होते, गोष्ट खरी का खोटी? खरी. तुम्ही ऑनलाईनला अभ्यास केला? त्याच्यामुळे तुम्हाला नाद लागलाय. कशाचा? करेक्ट. मोबाईलचा. आता सगळ्यांना ऐकू गेलं पाहिजे, जोरात सांगा. तुम्ही मोबाईल शिवाय जगू शकाल? हो. मग मोबाईलमुळं काय काय झालं? जोरात बोला. डोळे गेले. सांगा. जोरात द्या. डोळे, कंबर, मेंदू. चला पटकन. डोळे, कंबर, मेंदू, झोप येत नाही. झोप यावं म्हणून क्वार्टर सुरू झाली. क्वार्टरला काय काय लागतं? चकना. बोलू द्या. चकना. अजून करेक्ट. काय? पाणी. अजून सोडा. करेक्ट. अजून फुटाणे, शेंगदाणे. अजून पापड. अरे वा. आपले दिवस बोगस गेले का नाही? आणि अजून काय लागतं? पैसे मिळावं म्हणून चोरी सुरू झाली. चोरी करून भारी मोबाईल घेतला. गेम सुरू झाला. सांगा 2-3 गेमची नावं पटापटा. पबजी, फ्री फायर, नूडल, कॉलम्बिटी. करेक्ट. आणि आता ह्या 2 महिन्यापासून एक नवीन आलंय ना, ते काय? चप्पल फिरवायची जागेवर पुष्पा. करेक्ट. पुष्पा. आणि ते वाक्य काय रे ते? उभा राह. कसं आहे रे ते? आणि गेम खेळता खेळता ऍप सापडला आणि ऍपवर दोस्ती झाली. कुणाशी? करेक्ट. आणि लोक म्हणत्या इंद्रिकर काही बोलतो. मी पागल आहे का? दोस्ती कोणाची झाली? पोरीशी. करेक्ट. तिनं आपल्याला पाहिलं नाही, आपण तिला पाहिलं नाही, पण गडी कामाला लागला. अरे वा. तिनं ओळखलं, हा कामातून गेला. तिनं याचा ATM मोकळा, हा भिकारी. तिला पळून घेऊन गेला. पैसे संपले, प्रेम कमी झालं. तिला तिच्या पहिल्या प्रियकराचा फोन आला. याला टेन्शन आलं. हा मोकार पेला जाग्यावर
आणि त्याच्या 10व्याला इंद्रिकेचं प्रवचन ठेवलं. काय वांग सांगू 10व्या? मला आत्ता मरण यावा पोरानो आणि तुमच्या पोटी जन्माला यावा. हा तो म्हणतो सध्या मरू नका. थोडं कानाला वाईट पण सत्य. आणि खरं सांगतो मला आज तुम्हाला जे मार्गदर्शन आहे ते वाक्चातुर्यातलं सगळ्यात मोठं व्यक्तिमत्व आहे. मुंडे साहेबांकडे भाषणाची कला एकदम, धनंजय मुंडे साहेबांकडं 2-3 गोष्टी एकदम वाखाणण्याजोग्या आहेत. भाषणाची कला आहे आणि माणसं संघ टिकवण्याची ताकद आहे. माणसं एकत्र करण्याची ताकद आहे. ती फार मोठी ताकद आहे. काय मत आहे तुमचं? माणसं एकत्र करून त्याला एक साधा भाषा सांगू का, कार्यकर्ते सांभाळण्याची कला आहे. आणि तिसरी गोष्ट त्या माणसाकडं वाक्चातुर्यता आहेत, माणसं सांभाळण्याची कला आहे आणि समाजामधलं प्रेम टिकवण्याची ताकद आहे. आणि ती प्रेम टिकवण्याची ताकद आहे म्हणून तर आपल्यातले एक माणूस इथपर्यंत मोठा होऊ शकतो. धनंजय मुंडे सारखा माणूस मोठा का झाला? त्याला 4 कारणं आहेत. 1, त्यांचं प्रारब्ध उत्तम आहे. 2, त्यांच्यावर कुणाचा तरी आशीर्वाद आहे. आणि 3, स्वतःचे प्रयत्न आहेत. आणि 4 चौथं वाक्य नीट आहे का? पहिली गोष्ट प्रारब्ध आहे, दुसरी गोष्ट प्रयत्न आहे, तिसरी गोष्ट आशीर्वाद आहे आणि 4 सेवा करण्याची ताकद आहे. या 4 गोष्टीमुळं तुम्ही मुंडे साहेबांचे नुसते कार्यकर्ते नाहीत तर त्यांना हृदयात ठेवून काम करणार. मग वाल्मिकांना सारखी माणसं. आणि त्यांच्या गणपतीमध्ये आज आपण 2-3 संकल्प करू. थोडा राग आला तरी चालेल पण सांगायला हरकत नाही. इथून पुढे सगळ्या परळीवाल्यांनी शिक्षक शाळेतले जे नोटीस बोर्ड आहेत, नोटीस बोर्ड शाळेचे हायस्कुलांचे, त्या नोटीस बोर्डवर गुरुजीला विनंती करून रोज हरिपाठातला एक अभंग लिहिला पाहिजे. याच्यावर तुमचं काय मत आहे?